तुम्ही खूप विचार केल्यानंतर या व्हिडिओवर क्लिक करून आलेले आहात. तुमचा उद्देश एकदम साफ आहे की तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची आहे आणि माझा उद्देश मला माहित आहे की तुम्हाला तलाठी भरतीची तयारी कशी करून घ्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहे. आज तुमचे सर्व डाऊट मी इथं क्लिअर करणार आहे. जर तुम्ही तलाठी भरती 2026 साठी तयारी करत असाल आणि तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये थोडासा प्रॉब्लेम येत असेल, इंग्रजी विषयाचे मार्किंग वाढत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण आहे. संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि एमपीएससीने प्रिपोजिशन्सवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे ते प्रश्न आपण पाहणार आहोत. वारंवार विचारलेले प्रश्न असतील, ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार हे संपूर्ण आपण क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेलं आहे. ही इज व्हेरी फॉन्ड रिकामी जागा स्वीट्स. आता बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ऑफ, ऍट, फॉर, विथ. आता इथं प्रिपोजिशन कोणतं वापरायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. बघा चुकू द्या काही असो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इथं 100% सांगतो की तुम्ही चुकणारच. 100% इथं विद्यार्थी चुकतात, कारण याची कन्सेप्ट तुम्हाला माहित नाही. प्रिपोजिशन असतात 3 टाईपचे. एक आहे प्रिपोजिशन, दुसरा आहे फिक्स प्रिपोजिशन, फिक्स प्रिपोजिशन, ओके. आणि तिसरा आहे नो प्रिपोजिशन, नो प्रिपोजिशन. हे 3 टाईप मी 3 टाईप मध्ये याला डिवाइड केलेला आहे. तुम्ही 3 टाईप कळाले तर तुम्हाला सहज या प्रश्नाचे उत्तर सोडवता येईल. बघा सिंपल गोष्ट आहे, हे 3 टाईप नुसार आपण प्रिपोजिशन वापरत असतो. बघा नामाप्रमाणे, हे नामासोबत वापरतो आपण, ओके. नामाप्रमाणे प्रिपोजिशन येते, ओके. आणि हे जे आहे फिक्स प्रिपोजिशन, हे वर्ब प्लस प्रिपोजिशन, याला म्हणतो आपण फिक्स प्रिपोजिशन. हे समजलं पाहिजे. आता याचे डिटेल प्रकार तुम्हाला जर शिकायचे असतील तर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जायचं इंग्रजी व्याकरणाच्या, तिथून तुम्ही याचे डिटेल प्रकार शिकू शकता. परंतु आज आपण जे पाहणार आहोत ते फिक्स प्रिपोजिशन पाहणार आहोत. आणि नो प्रिपोजिशन म्हणजे काय, काही शब्द असतात की त्याच्यासोबत आपण प्रिपोजिशनच वापरत नाही. अशा 3 टाईप मध्ये याला डिवाइड केलेला. आता हे डिवाइड केलेले टाईप कोणते आहेत तर तुम्ही ते डिटेलमध्ये पाहून घ्या. पण मी तुम्हाला आज फिक्स प्रिपोजिशनवर एमपीएससीने कसे प्रश्न विचारले, जिथं विद्यार्थी 100% चुकतात ते प्रश्न पाहणार आहोत. बघा जिथं बी आला आपण फॉन्ड हा शब्द दिसला, फॉन्ड हा शब्द दिसला, याचा अर्थ एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण असणे किंवा मग लगाव असणे, आपण त्याला म्हणतो फॉन्ड, ओके. तर याच्यासोबत नेहमी आपण काय वापरायचं, ऑफ वापरायचं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कसे असेल आपलं, तर ऑफ असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा फिक्स प्रिपोजिशनचे संपूर्ण हे उदाहरणं असतील, हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. वर्ब सोबत जे प्रिपोजिशन येते त्याला आपण फिक्स प्रिपोजिशन म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता समोरचा प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय म्हटलेला आहे. शी इज अफ्रेड स्पायडर, रिकामी जागा स्पायडर. आता इथं आपल्याला रिकाम्या जागेत कोणता प्रिपोजिशन वापरायचा हे समजून घ्या. बघा ज्यावेळेस बी अफ्रेड आला, हा शब्द आला, हे वर्ब आली अफ्रेड, तर एखाद्या गोष्टीची भीती वाटणे, याचा अर्थ काय होते, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. मग ती स्पायडरला भीत आहे की नाही, कशाला, तर मकडीपासून वाटते तिला भीती. मग अशा वेळेस बी अफ्रेड सोबत आपण काय वापरणार, ऑफ वापरणार. म्हणजे इथं काय येईल, ऑफ येईल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अफ्रेड सोबत नेहमी आपण काय वापरणार, ऑफ वापरणार. बघा तिसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. वी शुड अबाइड, रिकामी जागा, द रूल्स ऑफ द अकॅडमी. बघा आपल्याला अबाइडचा अर्थ कळाला पाहिजे. अबाइड म्हणजे मानणे, है की नाही. अबाइडचा अर्थ काय होते, अबाइड म्हणजे काय होते, मानणे, एखादी गोष्ट मानणे. मग नियम तुम्हाला मानावेच लागतील, आहे की नाही. मग इथं आपण अबाइड सोबत काय वापरतो, तर अबाइड सोबत विथ वापरतो की टू वापरतो की फॉर वापरतो किंवा बाय वापरतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. नेहमी अबाइड सोबत आपण बाय वापरणार, आहे की नाही. एखादी गोष्ट मानणे, मग इथं येईल बाय. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर तेही सांगा, कोणता टॉपिक अवघड जाते तेही सांगा, ओके. आय एम टायर्ड, रिकामी जागा, वेटिंग फॉर द बस. आता बघा टायर्ड हा एक वर्ब आहे. वर्ब असल्यामुळे हा फिक्स प्रिपोजिशन, टायर्ड सोबत काय वापरायला पाहिजे, ओके. टायर्ड सोबत आपण काय वापरायला पाहिजे, टायर्ड सोबत फॉर्म वापरायला पाहिजेत का, विथ वापरायला पाहिजेत का, बाय वापरायला पाहिजेत का, ऑफ वापरायला पाहिजेत का. बघा ज्यावेळेस एखादी गोष्ट बॉडी आपली थकलेली असते तर आपण थकलेल्या अवस्थेत आपण त्याला काय वापरणार, ऑफ वापरणार, टायर्ड ऑफ, ओके. तर इथे येईल ऑफ. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ओके. चला
समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची असेल, बघा त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह आपण ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार शिकणार. मराठी व्याकरण ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार शिकणार आहोत. बघा बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत, तर परीक्षा पॅटर्न नुसार आपण शिकणार. त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील. अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही किती वेळेस पाहू शकता. डेली डाऊट सेशन असेल, पीडीएफ आणि नोट्स तुम्हाला मिळतील. ओके, मग या बॅचची फीस फक्त 499 रुपये आहे, म्हणजे फक्त 500 रुपये आहे आणि 6 महिने व्हॅलिडिटी आहे. ही बॅच तुम्हाला घ्यायची ऑनलाईन पद्धतीने. तर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिली, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा तुम्हाला कमेंट करायची आहे. तुम्हाला जर कमेंट पिन मध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देईल. ओके, तर तिथूनही तुम्ही काय करायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आणि कोणताही प्रॉब्लेम आला तर या नंबरवर संपर्क साधायचा, जे स्क्रीनवर तुमच्या चालू असेल 9011 37 38 82. चला लवकरात लवकर बॅच घ्या, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, कारण ही बॅच खूप स्वस्तात तुम्हाला मिळणार आहे. बघा ही कॉंग्रॅच्युलेटेड मी, रिकामी जागा माय सक्सेस. आता 10वीचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे, तुम्ही दुसऱ्याला कॉंग्रॅच्युलेशन करत असाल. आता बघा ही कॉंग्रॅच्युलेटेड मी. आता तुम्हाला जर एखाद्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचं आहे तर आपण कोणतं प्रिपोजिशन त्याच्यासोबत वापरायला पाहिजे. बघा इथं आपण प्रिपोजिशन वापरायला पाहिजे कॉंग्रॅच्युलेशन सोबत. कॉंग्रॅच्युलेशन्स सोबत कॉंग्रॅच्युलेटेड. ओके, याच्यासोबत आपण नेहमी ऑन वापरायचं. काय वापरायचं, ऑन वापरायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. बरेचसे जण फॉर वापरतात, चुकतात. चुकल्यावर तुमचा मार्क कटते, म्हणून इथं ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलावं लागते आपल्याला. ऑन सक्सेस च्या वर आपण काय करणार, तर कॉंग्रॅच्युलेट करणार. ओके, समजलं, ऑन वापरायचं नेहमी. बघा 6वा प्रश्न काय म्हटलेला, यू मस्ट अपोलोजाइज. इथं अपोलोजाइज वापरलेला आहे, हा वर्ब आहे. रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे. युअर बिहेवियर आपल्याला काय दिलेलं आहे, तर इथं प्रिपोजिशन दिलेलं आहे. अपोलोजाइज ही एक वर्ब आहे. याच्यासोबत आपण 2 पद्धतीचे प्रिपोजिशन वापरतो. बघा इथं आपण वापरतो फॉर. ओके, इथं आपण वापरतो टू. ओके, आता फॉर म्हणजे काय, तर एखाद्या व्यवहाराबद्दल किंवा मग त्याला कृतीबद्दल म्हटलं, कृतीबद्दल जर आपण किंवा मग क्रियेबद्दल वापरतो म्हटलं, मग याची कृती कशी होती, क्रिया कशी होती, तर बिहेवियर बद्दल माहिती सांगायला लागलो तर इथं आपण फॉर वापरणार. ओके, परंतु एखाद्या व्यक्तीला अपोलोजाइज म्हणजे माफी मागायची असेल, एखाद्या व्यक्तीला माफी मागायची असेल तर आपण काय वापरणार, टू. हे व्यक्तीसाठी. ओके, समजलं. तर या पद्धतीनं आपण अपोलोजाइज सोबत फॉर आणि टू हा प्रिपोजिशन वापरत असतो. तर फॉर वापरतो त्याच्या कृतीसाठी, मग त्याने मिसबिहेवियर केला असेल किंवा बिहेवियरसाठी आपण माफी मागत असतो तर फॉर वापरणार. परंतु एखाद्या व्यक्तीला मी तुला माफी मागतो असं म्हटलं तर आय एम अपोलोजाइज टू यू. ओके, अशा पद्धतीने आपण वापरणार आहे. तर इथं येईल फॉर. ओके, चला समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा, स्मोकिंग इज रिकामी जागा हेल्थ इंजुरियस टू हेल्थ. अशा पद्धतीने येतं पाहिजे. बघा हा वाक्य तुम्हाला जे आहे प्रत्येक म्हणजे पिक्चर पाहत असताना म्हणा, कोणता व्हिडिओ पाहत असताना, कोणी जर सिगरेट पित असेल तर खाली दिलेलं राहते, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ, ड्रिंकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. ओके, तर इथं सरळ इंजुरियस आलं तर आपल्याला इथं टू वापरायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. 8व्या क्रमांकाचा प्रश्न, शी इज गुड रिकामी जागा मॅथमॅटिक्स. आता इथं आपण काय वापरायला पाहिजे, बघा आता बरेचसे जण गुड सोबत इन वापरतात, ती मॅथमॅटिक्स मध्ये इन वापरतात, परंतु इथं इन वापरत नाही. ओके, ती मॅथमॅटिक्स मध्ये म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये ती निपुण आहे. एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे म्हणजे गुड इन नाही वापरत, तर आपण काय वापरतो, गुड ऍट वापरत असतो. तर आपल्याला इथं काय वापरायचं, गुड ऍट वापरायचा. एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे, गुड सोबत आपण ऍटची फ्रेज वापरत असतो. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समोरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे. 9वा प्रश्न, डोंट रिले रिकामी जागा ऑदर्स फॉर युअर वर्क. बघा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका तुमच्या कामासाठी, अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. मग रिले म्हणजे काय, रिले म्हणजे होते अवलंबून राहणे. त्याचाच अर्थ होते इंग्रजीमध्ये डिपेंड्स आपण त्याला म्हणतो.
डिपेंड्स आपण त्याला म्हणतो. ओके, मग अवलंबून राहणे, याच्यासोबत अवलंबून राहणे म्हणजे काय, नेहमी आपण ऑन वापरायला पाहिजे. तर इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, ऑन. ओके, एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहणे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 काय म्हटलेला आहे, 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे, ही डेड, रिकामी जागा, कॅन्सर आफ्टर अ लॉंग बॅटल. बघा, त्याने कॅन्सरशी झुंज करता करता तो मेला, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग बघा, डेड सोबत आपण दोन प्रिपोजिशन वापरतो. बघा, डेड सोबत आपण वापरतो फ्रॉम. ओके, आणि डेड सोबत वापरतो आपण ऑफ. ओके, आता जर रोगाने एखाद्याची मृत्यू होत असेल, रोग आजारामुळे एखाद्याची मृत्यू होत असेल तर आपण ऑफ वापरणार. फ्रॉम वापरणार अपघात, त्याच्यानंतर विषबाधा त्याला म्हणतो आपण, किंवा मग भुकेने जर तो मेला तर आपण काय वापरणार, इथं फ्रॉम वापरा. परंतु इथं भूक नाही दिलं, इथं कॅन्सर दिलं, हे रोग दिलेला आहे, रोग दिला तर आपण इथं काय वापरणार, ऑफ. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 10 प्रश्न पाहिले. हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.